कधी तुम्हाला असं वाटतं का, सगळं असूनही आयुष्यात काहीतरी कमी आहे? घर आहे, कुटुंब आहे, रोजचं काम सुरू आहे, पण तरी मनात एक पोकळी जाणवते. सकाळ होते, दिवस जातो, रात्री झोप येते, पण मनाच्या आत कुठेतरी एक आवाज सतत विचारत असतो, हेच का आयुष्य? खूप लोकांच्या आयुष्यात हा प्रश्न कधी ना कधी येतो. आणि गंमत म्हणजे हा प्रश्न फक्त त्या लोकांना पडत नाही ज्यांच्याकडे काही नाही, तर अनेक वेळा हा प्रश्न त्या लोकांनाही पडतो ज्यांच्याकडे सगळं आहे. पैसा आहे, नोकरी आहे, कुटुंब आहे, तरीही मनात समाधान नाही. काहीतरी रिकामं, काहीतरी अपूर्ण वाटत राहतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर खोलवर बोलणार आहोत. आयुष्यात काहीतरी कमी का वाटतं, ही भावना का येते आणि त्या भावनेतून बाहेर कसं पडायचं. पण सुरुवात करूया एका छोट्या कथेनं. एका गावात अनिरुद्ध नावाचा एक माणूस राहत होता. त्याच्याकडे सगळं होतं. चांगली नोकरी, सुंदर घर, प्रेम करणारी पत्नी, 2 गोंडस मुलं. बाहेरून पाहिलं तर लोक म्हणायचे, अनिरुद्ध किती भाग्यवान आहे. पण अनिरुद्धला मात्र मनातून कधीच तसं वाटत नव्हतं. तो रोज सकाळी उठायचा, ऑफिसला जायचा, काम करायचा, परत यायचा, पण प्रत्येक रात्री झोपताना त्याच्या मनात एकच विचार यायचा, माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. एके दिवशी तो खूप त्रासून गेला. त्याने ठरवलं, आज मी या प्रश्नाचं उत्तर शोधणार. तो गावाबाहेर चालत चालत गेला आणि एका जुन्या मंदिरात बसला. तेथे एक वृद्ध साधू बसले होते. अनिरुद्ध त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, बाबा, माझ्याकडे सगळं आहे, पण तरीही मला असं वाटतं की आयुष्यात काहीतरी कमी आहे. हे का होतंय? साधू हसले. ते म्हणाले, तुला काय कमी आहे हे तुला अजून सापडलं नाही, म्हणून तुला असं वाटतं. अनिरुद्ध म्हणाला, म्हणजे? साधू म्हणाले, माणसाच्या आयुष्यात 2 प्रकारची कमतरता असते, एक बाहेरची आणि एक आतली. बाहेरची कमतरता असेल तर पैसा, वस्तू, सोयी सुविधा मिळाल्या की ती भरून निघते. पण आतली कमतरता असेल तर जगातली कोणतीही गोष्ट ती भरून काढू शकत नाही. अनिरुद्ध शांत झाला, कारण त्याला जाणवलं, त्याच्या आयुष्यातील कमतरता बाहेरची नव्हती, ती आतली होती. मित्रांनो, आयुष्यात काहीतरी कमी वाटणं ही खूप सामान्य भावना आहे. आजच्या काळात लाखो लोकांना ही भावना येते आणि त्यामागे काही मोठी कारणं असतात. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपण स्वतःला ओळखत नाही. आपण आयुष्यभर दुसऱ्यांच्या अपेक्षेनुसार जगत राहतो. आई-बाबांनी सांगितलेला मार्ग, समाजाने ठरवलेले नियम, लोकांना आवडेल असं वागणं. पण एक प्रश्न आपण स्वतःला कधीच विचारत नाही की मला खरंच काय हवं आहे. जेव्हा माणूस स्वतःला ओळखत नाही तेव्हा त्याच्या आयुष्यात कितीही गोष्टी आल्या तरी त्याला अपूर्ण वाटत राहतं. दुसरं कारण म्हणजे तुलना. आज सोशल मीडियाच्या काळात आपण सतत दुसऱ्यांचं आयुष्य पाहत असतो. कोणीतरी परदेशात फिरत आहे, कोणीतरी मोठी गाडी घेत आहे, कोणीतरी मोठं घर बांधत आहे, आणि मग नकळत आपल्या मनात एक भावना तयार होते, माझ्या आयुष्यात हे का नाही? पण आपण एक गोष्ट विसरतो, आपण दुसऱ्यांचं फक्त बाहेरचं आयुष्य पाहतो, त्यांचं खरं आयुष्य नाही. तिसरं कारण आहे मनाचं रिकामेपण. जेव्हा माणूस फक्त रोजच्या धावपळीत अडकून राहतो तेव्हा त्याचं मन हळूहळू थकायला लागतं. काम, जबाबदाऱ्या, समस्या या सगळ्यात माणूस स्वतःसाठी वेळच काढत नाही. आणि मग एक दिवस अचानक त्याला जाणवतं, मी जगतोय पण खऱ्या अर्थाने जगत नाही. कधीकधी आयुष्यात काहीतरी कमी वाटणं हे वाईट नसतं, उलट ते एक संकेत असतो. तो संकेत असतो की तुमच्या आत्म्याला काहीतरी वेगळं हवं आहे. कदाचित तुम्हाला तुमची आवड शोधायची आहे, कदाचित तुम्हाला तुमच्या मनाशी पुन्हा एकदा जोडायचं आहे, कदाचित तुम्हाला आयुष्याचा खरा अर्थ शोधायचा आहे. कारण माणूस फक्त खाणं पिणं, काम करणं आणि झोपण्यासाठी जन्माला आलेला नाही. त्याच्या आत एक स्वप्न असतं, एक आवड असते, एक उद्देश असतो. आणि जोपर्यंत तो उद्देश सापडत नाही तोपर्यंत आयुष्यात काहीतरी कमी वाटत राहतं. म्हणून जर आज तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे, तर घाबरू नका. कारण ही भावना तुमच्या अपयशाची नाही, तर तुमच्या शोधाची सुरुवात आहे. कदाचित तुमचं आयुष्य तुम्हाला सांगत आहे, थांब, स्वतःकडे पहा आणि शोध तू खरंच कोण आहेस. जेव्हा माणूस स्वतःला ओळखायला लागतो तेव्हा हळूहळू त्या पोकळीची जागा समाधान घेऊ लागतं. आणि मग आयुष्य अचानक परिपूर्ण होत नाही, पण ते अर्थपूर्ण नक्की होतं.